नमस्कार भगिनींनो, लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तुमच्या खात्यात आले आहेत का? आनंदाची अपडेट म्हणजे 29, 30 आणि 31 या तारखेला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काही महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे आलेले आहेत। आता अन्य महिलांच्या खात्यात 3000 रुपये येतील का? तर पहा, 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट या 3 दिवशी तुमच्या खात्यावरती 4500 ऐवजी 3000 रुपये येणार आहेत आणि पुढच्या महिन्यात 1500 चा हप्ता हा येणार आहे। पण ज्या भगिनींचं NPCI ला DBT लिंक आहे त्याच भगिनींना 3000 रुपये हे येणार आहेत। आता ज्या भगिनींचं DBT लिंक नाही त्यांचे पैसे होल्डवर आहेत, तर कशा पद्धतीने DBT लिंक चेक करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे NPCI ला मॅपिंग स्टेटस मध्ये एनेबल फॉर DBT असा मेसेज शो होणं गरजेचं आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला आपल्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरवरती npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल। पाहून घ्या। हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर सिंपल स्टेप सांगतो पहा। इथे आल्यानंतर कंझ्युमर नावाचा ऑप्शन आहे, इथे प्लस आयकॉन आहे। कंझ्युमरच्या समोर प्लस वरती क्लिक करा। यानंतर पहा, यामध्ये सर्वात शेवटी भारत आधार सीडिंग एनेबल BASE हा ऑप्शन दिसत आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर इथे आता आधार सीडिंग बँक करण्यासाठी ऑप्शन आहेत, पण 2-3च बँक आहेत। वरती पहा, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग दिसत आहे टाइमच्या खालती, तिथे क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पहा। इथून आपल्याला गेट आधार मॅप्ड स्टेटस, कोणता 3 नंबरचा गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करा। यानंतर पहा, इथे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे खालती या बॉक्समध्ये आणि वरती तुम्हाला इथे इंटर युअर आधार नंबर, पहिल्या कॉलममध्ये आधार नंबर इंटर करा तुमचा, कॅप्चा फिल करा, चेक स्टेटस वरती क्लिक करा। फक्त इतकंच करा। चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP गेलेला आहे। आता त्या रजिस्टर्ड मोबाईलचे लास्ट 4 डिजिट पण दिसत आहेत, पण आधारवरती आपल्याला लास्ट 4 डिजिट दिसत नाहीत, म्हणजे मोबाईल नंबर कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला इथे समजून येते। OTP फिल केल्यानंतर सबमिट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती फक्त क्लिक करा। क्लिक केला। आता पहा, इथे तुम्हाला स्टेप सांगतो, स्टेटस आहे, आधार नंबरची लास्ट 4 डिजिट आहेत। मॅपिंग स्टेटसमध्ये पहा, एनेबल्ड फॉर DBT हा ऑप्शन तुम्हाला येणं गरजेचं आहे। DBT साठी पात्र आहात। लास्ट अपडेट डेट आहे, कोणत्या दिवशी आधार सीडिंग झालेला आहे ती म्हणजे 2017 साल आहे। त्यानंतर पहा, मॅन्डेट फ्लॅग येस आहे, मॅन्डेट डेट रिक्वेस्ट आहे ती जी आहे ती। त्यानंतर पहा, खालती पहा बँक नेम आहे, बँक नेम ICICI बँक आहे। आता तुमची कोणती बँक आहे ती चेक करावी लागेल तुम्हाला, पोस्ट असेल, कोणती बँक असेल त्या बँकेत तुमचे हे पैसे माझी बहीण लाडकी योजनेचे येणार आहेत। त्यामुळे आपल्याला मॅपिंग स्टेटसमध्ये एनेबल्ड फॉर DBT असा मेसेज शो होणं गरजेचं आहे। तुमचा असा मेसेज आहे का तो चेक करा, अन्यथा तुम्हाला आधार कार्ड घेऊन जावं लागेल बँकेत आणि बँकेला आधार कार्ड लिंक करावं लागेल। आता कोणत्या बँकेत जाणार? जर तुमचं पोस्टात खातं असेल तर लवकर त्वरित होतं NPCI लिंक। अन्य बँकेत तुम्ही जाऊन तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट करा। त्यासाठी फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ संपताच तुम्हाला तो व्हिडिओ प्ले होईल।